आणि या मॅचची पंचांची कामगिरी पार पडतील ते म्हणजे विनीत दलवी आणि अभिजित महापदी. आणि ते मात्र स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे आता एक युवा फलंदाज पार्थ चंदन. यावर्षी रबर बॉल क्रिकेटमध्ये अतिशय खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तुर्बे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 45 धावांची विस्फोटक खेळी केली होती हाच पार्थ चंदन. आणि नॉन स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे फलंदाज वसंत. आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे गोलंदाज चेतन मात्रे. आणि या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला असेल बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस ट्रॉम्बे कोलिवाड. आणि सुंदर रित्या बोनकोडे 11 संघाचा पराभव करून ट्रॉम्बे हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आहे. तर त्यांना देखील पुढच्या फेरीसाठी बेस्ट ऑफ लक आणि हार्ड लक बोनकोडे 11 बोनकोडे. आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे एकविरा 11 बेलापूर या संघाकडून चेतन मात्रे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज चेतन मात्रे. आणि स्ट्रायकर एंडला तो म्हणजे अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू पार्थ चंदन. आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि चौकाराने आपलं खातं उघडतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ चंदन. आणि खूप मोठ्या अपेक्षा असतील पार्थ चंदन याच्याकडून फार्म 11 बोनकोडे या संघाला. आणि ते मात्र सुंदररित्या आपलं अकाउंट ओपन करतोय पार्थ चंदन. आणि चेंडू गेला सीमारेषा पार चौकार. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर 4. षटकातील दुसरा चेंडू घेऊन चेतन मात्रे. आणि दुसऱ्या चेंडूवर देखील चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. आणि ते मात्र पार्थ इज ऑन अ फायर. आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. द मॅन इन फॉर्म पार्थ चंदन. सुंदर फलंदाजी करतोय पार्थ आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 10. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज चेतन मात्रे इज ऑन अंडर प्रेशर. बघूया कशा प्रकारचा कमबॅक करतोय गोलंदाज चेतन मात्रे. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू फ्लिक ऑन द रेस. आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. आणि 4 चेंडूच्या समाप्ती जर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. आणि ते मात्र प्रेक्षकांमध्ये जल्लोष दिसत असताना सुंदररित्या फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज माफ करा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. आणि काहीच प्रेशर मध्ये दिसत असताना गोलंदाज चेतन. आणि सुंदर फलंदाजी करतोय तो पार्थ. बघूया कमबॅक करतोय की नाही चेतन चौथ्या चेंडूवरती. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका. आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ. आणि या चेतनच्या ओव्हरचं जर विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार आणि चौथ्या चेंडूवर देखील षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 22. षटकातील 5वा चेंडू. आणि इथे देखील डॉट. आणि इथे मात्र 1 बाउन्सची ताकीद देत असताना आमचे स्क्वेअर लेगचे अंपायर अभिजित महापदी. आणि सुंदर कमबॅक केलं जातं म्हणजे चेतन याच्याकडून. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र बैठक मारण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र षटक संपतंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22 इज ऑन अ बोर्ड विदाउट नो लॉस विकेट.
पण सुंदर फलंदाजीचा नमुना पेश केला होता म्हणजे फलंदाज पार्थ याने. आता मात्र पूर्णपणे मोमेंटम जे असेल ते म्हणजे फार्म 11 बुनकोड या संघाकडे. पण आता मात्र स्ट्रायकर एंडला येईल तो म्हणजे फलंदाज वसंत. बघूया तो देखील कशा प्रकारची फलंदाजी करतोय. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे एकविरा 11 बेलापूर या संघाकडून गोलंदाज आतिश पाटील. आणि स्ट्रायकर एंड असेल तो म्हणजे फलंदाज आणि यानंतर होणारा सामना सारसोळ 11 वर्सेस महापे 11. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर समालोचक कक्षामध्ये यावे. आणि गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे गोलंदाज आतिश पाटील. आणि प्रथमच फर्स्ट बॉल पेस करेल तो म्हणजे फलंदाज वसंत. वसंत जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा विचार असेल ते म्हणजे फलंदाज पार्थ याला. आणि पहिला चेंडू लोवर फुल टॉस आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार षटकार. आणि संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 28. फार्म 11 बुनकोळे या संघाचा जर विचार केला तर दररोज त्यांची प्रॅक्टिस ही फार्म इथे केली जाते. आणि तेच प्रॅक्टिसचं उदाहरण काय असतं ते तिथं दाखवून देत असताना आणि फार्म 11 बोनकोड या संघाचा विचार केला तर पूर्णच्या पूर्ण खेळाडू हे फार्म सोसायटीचेच या संघामध्ये खेळले जातात. त्यांची डेलीच्या डेली प्रॅक्टिस ही फार्म सोसायटीमध्येच केली जाते. आणि प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट. आणि त्याचं उत्तर इथं दाखवत असताना फलंदाज वसंत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. आणि इथे मात्र डेड बॉल घोषित करत असताना पंच आमचे विनीत दलवी. सुंदर अंपायरिंगचा नमुना पेश करत असताना दोन्ही पंच विनीत दलवी आणि अभिजित महापदी. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज आतिश पाटील. एक तेरी तो एक मेरी एक षटकार मारल्यानंतर सुंदर असा कमबॅक करत असताना गोलंदाज आतिश पाटील. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन आतिश पाटील. आणि ते मात्र कलायवच्या सहारे फ्लिप केला आणि चेंडू गेलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक करण मात्रेच्या हातामध्ये. आणि सुंदर प्रकारे चेंडू अडवला करण मात्रे याने. आणि ते मात्र गचाळ असं आणि ते मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. कोणत्याही खेळाडूंनी पंचांशी वादवाद करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आणि इथे रिव्ह्यू नाही आहे, बीमरसाठी फक्त रिव्ह्यू उपलब्ध आहे. तर कृपया संघाने याची नोंद घ्यावी. पंचांशी वादावाद करू नये. एकविरा 11 बेलापूर या खेळाडूच्या या सर्व संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यावी. पंचांशी वादावाद करू नये. रिव्ह्यू फक्त बीमरसाठी अवेलेबल आहे. माफ करा, इथे मात्र रिव्ह्यू फक्त बीमरसाठी घोषित करण्यात आलाय. रनआउटसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू देण्यात येणार नाही. तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. तर कृपया सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. पंचांशी वादावाद करू नये.
आणि ते मात्र नॉट आऊट. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या गेली ती म्हणजे 31. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पंच लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायचे. एकविरा 11 बेलापूरच्या सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. नम्र विनंती आहे तुम्हाला. एकविरा 11 बेलापूर या संघाच्या सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. आणि पंचांना देखील नम्र विनंती आहे की लवकरात लवकर मॅच स्टार्ट करून घ्यायचे. चला मॅच स्टार्ट करा. आणि ते मात्र आता स्ट्रायकरला आहे तो म्हणजे एक आक्रमक फलंदाज पार्थ चंदन, तो सुंदर फलंदाजी करतो या मॅचमध्ये. आणि आता मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्ग करतो म्हणजे गोलंदाज आतिश पाटील. आणि ते मात्र कॅच ड्रॉप होते ती म्हणजे एक आक्रमक फलंदाज पार्थ चंदन याची. आणि बघूया या जीवनदानाचा कितपत फायदा उचलतो म्हणजे फलंदाज पार्थ चंदन. आणि एक चांगल्या खेळाडूचा झेल ड्रॉप करतोय तो म्हणजे यष्टीरक्षक विराज पाटील कॅप्टनच्या हातामधून हा झेल ड्रॉप होतोय. तर बघूया जीवनदानाचा कितपत फायदा उचलते फलंदाज पार्थ. आणि ते मात्र पुन्हा एकदा तसाच चेंडू, पण यावेळेस मात्र काही चुकी करत नाही तो म्हणजे यष्टीरक्षक विराज पाटील. आणि आता मात्र पार्थ चंदन याला बाद व्हावं लागतंय. आणि सुंदर फलंदाजी करून पार्थ बाद होतोय तो म्हणजे 8 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची विस्फोटक खेळी करून बाद होतोय तो म्हणजे फलंदाज पार्थ चंदन. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो म्हणजे नवीन फलंदाज विनायक मस्कर. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32 इज ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज आतिश पाटील. सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज आतिश पाटील. बोनकोडे अंडर-23 त्या झालेल्या स्पर्धेमध्ये आतिश पाटील हा देखील खेळला होता. तर त्याला माहित आहे या ग्राउंडवर कशा प्रकारची गोलंदाजी करायची होती. आणि मागच्या मॅचमध्ये मंदार नाईक ने सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि ते देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32.
आणि 16च्या रन रेटने ते फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज विनायक मस्कर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32. माफ करा 32 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि मागच्या सामन्यामध्ये सुंदर असं गोलंदाजाचा नमुना पेश केला ते म्हणजे रायझिंग स्टार ऑफ बोनकोडे 11 विघ्नेश पाटील. बोनकोडे अंडर-23 आयोजित ओराम क्रिकेट स्पर्धामध्ये देखील योगेश पवार सारख्या एक दिग्गज फलंदाजाला सुंदर अशी गोलंदाजी केली होती म्हणजे विघ्नेश पाटील याने. आणि आता मात्र षटकातील तिसरं षटक घेऊन होते म्हणजे गोलंदाज रोहित पाटील आणि सामोरे असेल त्याच्या म्हणजे तो म्हणजे एक आक्रमक फलंदाज वसंत. तो एका षटकाराने खेळतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवर. आणि षटकातील तिसरं षटक बघूया कितपर धावा उचलतोय, धावा करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज वसंत. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि डॉट बॉल. आणि ते मात्र पुल केलाय आणि चेंडू गेलाय खूपच लांब षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 38. आणि सुंदर असं फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज वसंत. वसंत याचा जर विचार केला आतापर्यंत 2 षटकार वसंतच्या बॅटमधून आलेत आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज वसंत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज रोहित पाटील बघूया कशा प्रकारचं कमबॅक करतोय. आणि ते मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. आणि सुंदर अशी फलंदाजी करतोय फलंदाज वसंत आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 44. आणि वसंत याचा जर विचार केला तर 6 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केल्यात आणि 21 धावसंख्येवर नॉट आउट खेळतोय तो म्हणजे फलंदाज वसंत. आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज वसंत. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू रेंज मध्ये होता आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार षटकार. आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 50. लॉस ऑफ 1 विकेट. आणि सुंदर फलंदाजी करतोय म्हणजे फलंदाज वसंत. सात चेंडू फेस करून 27 धावसंख्येवर खेळतोय ते म्हणजे फलंदाज वसंत आणि सुंदर फलंदाजी करतोय. आणि फार्म 11 बोनकोडे या संघाचे सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये जल्लोष दिसत असताना सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे फलंदाज वसंत. आणि बोनकोडे 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू कैलाश नाईक यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर कमबॅक, चेंडू गेलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक आतिश पाटील याच्या हातात. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे फलंदाज विनायक मस्कर. बघूया विनायक मस्कर शेवटच्या चेंडूचा कितपर फायदा उचलतोय. आणि ते मात्र वाईड गचाळ अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज रोहित पाटील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू.
आणि ते मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 52. लॉस ऑफ 1 विकेट. आणि षटकातील शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन बघा कोण येतोय. तर भारतीय संघासाठी जर विचार केला तुम्ही, हाणामारीचं षटक जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्याकडून हाताळलं जातं. पण इथे मात्र बघूया शेवटचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतो एकविरा 11 बेलापूर या संघाकडून. आणि वसंत याचा विचार केला तर मॅन इन फॉर्म. वसंत याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय असं बोललं देखील मूर्खता नसेल. आणि सुंदर फलंदाजाचा नमुना पेश करतोय तो म्हणजे फलंदाज वसंत. गोलंदाजी मार करतोय तो म्हणजे गोलंदाज सिद्धू. आणि ते मात्र चेंडूला फ्लाईट दिली होती आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणि इथे मात्र एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 53. आणि शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा शिल्लक. बघा विनायक मस्कर कितपर फायदा उचलतो या 5 चेंडूचा. विनायकच्या बॅटमधून अजून देखील एक मोठा फटका आला नाही. आणि ते मात्र विनायकच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, दॅट्स अ ह्यूज 6. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 59. आणि सुंदर असा फलंदाजाचा नमुना पेश करतायत ते म्हणजे फार्म लिओन बोनकोडे या संघाचे फलंदाज. विनायक पार्थ असतील त्यामध्ये. आणि ते मात्र पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. आणि 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 61. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे फार्म इलेव्हन बोनकोडे हा संघ. आणि ते मात्र झेल ड्रॉप होतोय आणि सुंदर असा प्रयत्न केला होता म्हणजे क्षेत्ररक्षक करण मात्रे याने. आणि इथे मात्र स्कोर जाऊन पोचतोय तो म्हणजे 65. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि इथे मात्र विनायक रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 65. आणि फर्स्ट इनिंग मधला शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आणि स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे फलंदाज वसंत, जो सुंदर फलंदाजीचा नमुना पेश करतोय. आणि बघूया. आणि इथे मात्र चाचा भतीजाची जोडी इथे मात्र ग्राउंड वरती केवल. आणि ते मात्र हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. आणि ते मात्र पावसाळी क्रिकेटची खरी मजा काय असते दिसत असताना. आणि ते मात्र वसंत लास्टच्या चेंडूवर रनआउट बाद होतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67. आणि 68 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे एकविरा 11 बेलापूर या संघाला. आणि यानंतर होणारा सामना जय गणेश सारसोळे वर्सेस महापे 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे.
जय गणेश सारसोळे संघाचा कर्णधार गणेश मडवी इथे उपस्थित आहे. तर महापे 11 संघाचा कर्णधार यांनी लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. आणि इथे मात्र सागर चौडा यांच्या शुभ हस्ते तानाजी मस्कर विनायक मस्कर यांचे डॅडी यांचा सत्कार केला जाईल. फार्म स्पोर्ट्स क्लब आयोजित लोकनेते चषक यांच्यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. आणि ते मात्र सागर चावडा यांच्या शुभ हस्ते तानाजी मस्कर माफ करा दानाजी मस्कर जे विनायकचे डॅडी आणि त्यानंतर प्रभाकर पाटील विनोद गुप्ता आणि जयेश अंकल यांचा इथे सत्कार केला जाईल. तर त्यांचं देखील आणि तुळसकर अंकल त्यांचं देखील फार्म स्पोर्ट्स क्लब आणि अजितभाई यांचं देखील फार्म स्पोर्ट्स क्लब आयोजित लोकनेते चषक 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक आभार. रुद्र 11 महापे लवकरात लवकर आपला कर्णधार नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये पाठवावा. महापे 11 महापे जय गणेश सारसोळे संघाचा कर्णधार गणेश मडवी इथं उपस्थित आहे. तर महापे 11 महापे या संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावा. आणि फार्म 11 बोनकोडे या संघाने 67 धावा करून 68 धावसंख्येचं आव्हान दिलं आहे. ते म्हणजे एकविरा 11 बेलापूर या संघाला. आणि एकविरा 11 बेलापूर या संघाकडून सलामीची जोडी आली ती म्हणजे आतिश पाटील आणि जतीन पाटील दोघं सक्के बंधू. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर विचार केला भारतासाठी इरफान पठाण युसुफ पठाण आणि ऑस्ट्रेलियासाठी स्टीव वॉ मायकल वॉ तसेच शोन मार्श आणि मिचेल मार्श. आणि ते मात्र एकविरा 11 बेलापूर या संघासाठी आतिश पाटील आणि जतीन पाटील. आणि ते मात्र जय गणेश सारसोळे वर्सेस महापे 11 महापे या दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाईल. तर जयेश अंकल यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. आणि ते मात्र जय गणेश सारसोळे वर्सेस महापे 11 महापे या दोन्ही संघामध्ये नाणेफेक होत असताना आमचे आदरणीय जयेश अंकल यांच्या शुभ हस्ते इथं नाणेफेक केली जाईल. आणि रुद्र 11 महापे या संघाने नाणेफेक जिंकले. तर लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना गोलंदाज विनायक मस्कर. आणि अशा प्रकारे विनायक मस्कर लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतोय ते म्हणजे फलंदाज आतिश पाटील याला. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू
आणि ते मात्र 22च्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 चेंडूच्या नंतर 1. आणि सुंदर गोलंदाजी करतोय म्हणजे गोलंदाज विनायक मस्कर. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि त्रिफळाची बाद करतोय तो म्हणजे फलंदाज आतिश पाटील याला. आणि संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय. आणि इथे मात्र एक मोठा झटका लागतोय तो म्हणजे एकविरा 11 बेलापूर या संघाला. आणि ते मात्र आतिश पाटील गोल्डन डकचा शिकार होतोय. आणि अशा प्रकारे सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय गोलंदाज विनायक मस्कर. आणि आतिश पाटील बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे फलंदाज चेतन म्हात्रे. एक आक्रमक असा फलंदाज. बघूया आज मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज चेतन म्हात्रे. आणि सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय तो म्हणजे गोलंदाज विनायक मस्कर. आणि जर या खेळपट्टीचा जर विचार केला तर फिरकीपट्टूंना अतिशय लाभदायक अशी खेळपट्टी इथे बनवण्यात आली आहे. आणि सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज विनायक. आणि षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज विनायक. आणि त्याला सामोरे झाले व्हेरी डेंजरस बॅट्समॅन ऑफ एकविरा 11 बेलापूर चेतन म्हात्रे. आणि ते मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं उघडतोय तो म्हणजे फलंदाज चेतन म्हात्रे. आणि विनायकवर एक मोठा हल्ला चढवला जातो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 चेंडूच्या नंतर 7. आणि पहिल्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. तर बघूया या षटकाराचं प्रत्युत्तर कसं देतोय गोलंदाज विनायक मस्कर, ज्याने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केले विनायक मस्कर याने. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज विनायक एक षटकार मारल्यानंतर त्याचा पुढील चेंडू डॉट टाकत असताना अशा प्रकारे एक षटकाची समाप्ती झाल्याने एक षटकाच्या समाप्तीनंतर विनायक याने धावा खर्च केल्यात त्या म्हणजे फक्त 7. आणि सुंदर अशी गोलंदाजचा नमुना पेश केलाय तो म्हणजे गोलंदाज विनायक मस्कर याने. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे फिरकीपट्टू पार्थ चंदन. त्याने सुंदर अशी फलंदाजी केली होती पण आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय पार्थ. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये तर त्याने आपलं काम पूर्ण केलं. आता मात्र गोलंदाजीमध्ये बघूया आपलं काम पूर्ण करतोय का गोलंदाज पार्थ. आणि आता मात्र प्रथमच स्ट्रायकर आणलेला तो म्हणजे फलंदाज जतीन पाटील. आणि ते मात्र पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक वसंत याच्या हाताकडे. आणि अशाच प्रकारे आपलं खातं उघडतोय म्हणजे फलंदाज जतीन पाटील. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडवर येतोय तो म्हणजे अतिशय घातक फलंदाज चेतन म्हात्रे जो 1 षटकाराने खेळतोय. आणि इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. आणि ते मात्र सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज चेतन म्हात्रे. चेतन म्हात्रेचा जर विचार केला आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. आणि जर फार्म 11 बोनकोडे या संघाला ही मॅच जिंकायची असेल तर चेतन म्हात्रेला लवकरात लवकर बाद करणं हे आवश्यक असेल. तर बघूया 1 षटकार येतोय पारच्या गोलंदाजीवर तर कसं. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू 1 षटकार मारल्यानंतर डॉट बॉल टाकतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज पार्थ. पार्थ याचा जर विचार केला तर लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो असा पार्थ. आणि ते मात्र वाईट बॉल. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर
चेतन मात्रेची विकेट ही खूप मोठी असेल या मॅचमध्ये आणि ती विकेट घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि ते मात्र सुंदर असा फटका, चेंडू गेलाय क्षेत्ररक्षक विनायक मस्कर याच्या हातामध्ये आणि सुंदर असं थ्रो करत असताना क्षेत्ररक्षक विनायक. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला आहे तो म्हणजे जतीन पाटील. जर एक्युरा 11 बेलापूर या संघाला ही मॅच जिंकायची असेल तर चेतन मात्रेला साथ देणं खूपच आवश्यक असेल ते म्हणजे फलंदाज जतीन पाटील याला. आणि ते मात्र वाईट बॉल आणि अशा प्रकारे संघाची संख्या झाली ती म्हणजे 17. आता मात्र बघूया 17 पे 11 फलंदाज की गोलंदाज कोणाला असेल. आणि ते मात्र पुन्हा एकदा वारंवार गचाळ गोलंदाजी करतोय गोलंदाज पार्थ. बॉल खूप जास्तच काही टर्न होतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ याचा. आणि ते मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18. आणि ते मात्र लगातार तिसरा चेंडू वाईट टाकतोय तो म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि दडपण दिसत असताना गोलंदाजावरती पार्थ याच्या. आणि ते मात्र 5वा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज पार्थ. आणि ते मात्र कमबॅक करत असताना सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे पार्थ कमबॅक करत असताना अशा प्रकारे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 19. लॉस ऑफ 1 विकेट. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज पार्थ. तर बघूया या चेंडूवर एक मोठा फटका मारतोय का फलंदाज जतीन पाटील जो ॲज अ ओपनर म्हणून या मॅचमध्ये खेळण्यासाठी आला आहे. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू जतीन पाटील याला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू गेला तो डिक्लेअर झोनमध्ये लेग बायच्या स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. आणि 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20. आणि अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 48 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे एक्युरा 11 बेलापूर या संघाला. 12 चेंडू आणि 48 नीडेड. आणि बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज चेतन मात्रे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार आलेत आणि गोलंदाजी मार्क करतोय म्हणजे नवीन गोलंदाज भावेश. अंडर 23 आयोजित बोनकोडे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये खूपच महागडा ठरला होता गोलंदाज भावेश. पण आता मात्र बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये गोलंदाज भावेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक विनायक याच्या हातामध्ये आणि सुंदर असं थ्रो करतोय तो म्हणजे विनायक. आणि 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढवून संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 चेंडूच्या समाप्तीत 22. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे एक्युरा 11 बेलापूर या संघाला. आणि चेतन मात्रे याच्या बॅटमधून मोठे फटके येणे खूपच आवश्यक असेल तर या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करायची असेल ती म्हणजे एक्युरा 11 बेलापूर या संघाला. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. आणि जोपर्यंत वसंत चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीत 23. आणि जतीन पाटीललाही देखील आता मोठे फटकेबाजी करायला लागेल. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू डॉट बॉल टाकतोय तो म्हणजे गोलंदाज भावेश. आणि अशा प्रकारे सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश. आणि षटकातील 4था चेंडू आणि ते मात्र सुंदर असा फटका आणि चेंडू गेलाय तो म्हणजे सुंदर क्षेत्ररक्षक करत असताना विनायक. पण इथे मात्र पंचांचा इशारा येतो तो म्हणजे चौकार.
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्त 27 आणि जतीन पाटीलच्या बॅटमधून येतोय तो म्हणजे पहिला चौकार. अजून देखील तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि ते मात्र नो बॉल. वेस्ट हाईट्सच्या वरती हा चेंडू होता म्हणून आमचे स्क्वेअर लेगचे पंच प्रकाश सराप्पा या चेंडूला नो बॉल घोषित करत असताना आणि ते मात्र फ्री हिट असेल ती म्हणजे फलंदाज चेतन मात्रे याला. बघूया या फ्री हिटचा कितपर फायदा उचलतोय तो म्हणजे फलंदाज चेतन मात्रे. आणि इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवर चेंडू गेला तर म्हणजे 1 बाउन्स चौकार. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33 झाली असेल. 33 झाली असेल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33 इज ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आणि ते मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होताना चेंडूला पाठवलं ते म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 39. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे 11 बेलापूर या संघाला. आणि नवी मुंबईतील एक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक अष्टपैलू खेळाडू रवी मात्रे यांचं देखील फार्म स्पोर्ट्स क्लब आयोजित लोकनेता चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. काल देखील अंपायरिंगची खूपच चांगली कामगिरी पार पडली असे आमचे रवी मात्रे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते म्हणजे 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे 11 बेलापूर या संघाला. आणि सामना टार्गेट हा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, तर सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे गोलंदाज केवल. आणि फलंदाजी मार्कवर येतो म्हणजे फलंदाज जतीन पाटील. आणि इथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज जतीन पाटील. आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला असेल तो म्हणजे एक व्हेरी डेंजरस बॅट्समॅन चेतन मात्रे, जो आतापर्यंत धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे चेतन मात्रे. 26 धावसंख्येवर नॉट आउट खेळतोय आतापर्यंत. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अनुराग. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे 11 बेलापूर या संघाला. बघूया इथे मात्र मिरॅकल करतोय का फलंदाज चेतन मात्रे. आणि इथे मात्र सुंदर असा फटका आणि चेंडू गेला तर म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि अजून देखील 21 बेलापूर या संघाला या मॅच मध्ये जिवंत ठेवण्याचं काम करतोय तो म्हणजे फलंदाज चेतन मात्रे. एका हाती किल्ला लढवतोय फलंदाज चेतन मात्रे. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 23 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे 21 बेलापूर या संघाला. आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज चेतन मात्रे. आता मात्र एक यंगस्टर गोलंदाज आहे केवल, काहीसं दडपण असेल गोलंदाजी करत असताना गोलंदाज मार्कवर केवल याच्यावरती. आणि ते मात्र पुन्हा एकदा एक उंच षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज चेतन मात्रे. आणि ते मात्र लगातार 2 चेंडूवर 2 षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज चेतन. आणि ते मात्र काहीसं प्रेशर असेल ते म्हणजे युवा गोलंदाज केवल याच्यावरती. आणि मला वाटतं विनायक यांनी काहीसं आपला एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे तो म्हणजे गोलंदाज केवल याच्यासोबत.
त्याच्याने काहीसं दडपण कमी होईल ते म्हणजे गोलंदाज केवल याचं. पंच पटापट घ्या, जरा स्पीड अप करा. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते म्हणजे 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल ते म्हणजे एकविरा बेलापूर या संघाला. आणि टार्गेट कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, तर कृपया संघाने याची नोंद घ्यावी. आणि ते मात्र सुंदर कमबॅक करत असताना गोलंदाज केवल वाईट गॉर प्रकारचा चेंडू टाकला आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात अनुराग बाद होतोय. आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते म्हणजे 2 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असेल एकविरा बेलापूर या संघाला. जवळजवळ 95% सामना फार्म इलेव्हन बोनखोडे या संघाच्या खिशात आहे. तर इथे मात्र बघूया काही मिरॅकल घडतंय का. आणि इथे मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू गेलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक विनायक याच्या हातामध्ये. आणि अशा प्रकारे 99.9 हा सामना फार्म इलेव्हन बोनकोडे यांच्या खिशामध्ये जात असताना. आणि आता इथे मात्र फक्त औपचारिकता बाकी. आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे फलंदाजी मार्कवर लवेश पाटील. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असेल तर बघूया, फक्त औपचारिकता बाकी या मॅचमध्ये. आणि इथे मात्र षटकार आणि 10 धावसंख्येने विजय होतोय तो म्हणजे फार्म इलेव्हन बोनकोडे हा संघ. आणि यानंतरचं समालोचन करतील ते म्हणजे आमचे मित्र कोपरी गावचा बुलंद आवाज सचिन गिरी. थैंक यू सुहास गायकवाड, बहुत बहुत धन्यवाद आपका. रुद्रलेवन मापे टीमचे कॅप्टन, जे काही निर्णय असेल तुम्ही सांगा लवकरात लवकरात. रुद्रलेवन मापे टीमचे कॅप्टन.